नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत घरातील मोजक्या साहित्यात हॉटेलपेक्षाही चविष्ट असा हराभरा कबाब आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी दह्याची चटणी. हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. हॉटेलमध्ये आपण जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा व्हेजमध्ये हरा कबाब हा ऑर्डर केलाच जातो. पण आज मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलपेक्षाही चविष्ट घरगुती मसाले वापरून अगदी झटपट तयार होणारा असा हराभरा कबाब आणि चटणी बनवून दाखवणार आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हराभरा कबाब बनवण्यासाठी प्रथम आपण हिरवी पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता त्यात आपण अर्धी वाटी हिरवे मटार जे आपण उकडून घेतले आहेत ते घालूया. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर घालूया. इथे मी 1 वाटी पुदिना आणि कोथिंबीर घेतली आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालूया. आलं अर्धा इंच आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि इथे मी लसूण घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अशा प्रकारे जाडसर पेस्ट तयार करून घेऊया. इथे पाण्याची गरज असेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे. आता लगेचच ही हिरवी पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हिरवी पेस्ट तयार करून घेत असताना त्यामध्ये मी 4 ते 5 आईस क्यूब घातले होते. त्यामुळे हिरवा रंग अशा प्रकारे टिकून राहतो. आता त्यामध्ये बाकीचे जिन्नस ॲड करूया. आता त्यात आपण 2 उकडून किसून घेतलेले बटाटे घालूया. इथे बटाटे व्यवस्थितपणे उकडून नंतर किसूनच घ्यायचे आहेत. नाहीतर ते पदार्थात लगेचच एकजीव होत नाही. म्हणून अशा प्रकारे कीस तयार करून घ्यायचा आहे. आता त्यात आपण 1 वाटी पोह्याचे रवाळ अशा प्रकारे पीठ मी तयार करून घेतले आहे ते घालूया. त्यामुळे अगदी हे कबाब चविष्ट होतात आणि बाइंडिंगही मिळते. आता त्यात आपण पावडर मसाले घालूया. आता पावडर मसाल्यांमध्ये आपण लगेचच 1 चमचा रेड चिली पावडर घालूया. त्याबरोबरच पाव चमचा हळद आणि 1 चमचा धनेपूड. पावडर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्याबरोबरच घरगुती गरम मसाला इथे मी वापरत आहे आणि त्याबरोबरच चवीनुसार मीठ. घरगुती गरम मसाल्याच्या व्हिडिओची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता हे सर्व जिन्नस आपण हातानेच व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. म्हणजे मसाल्यांची पुरेपूर चव अगदी पूर्णपणे मिश्रणाला लागेल. आता अशा प्रकारे व्यवस्थितपणे हलक्या हाताने सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया आणि घट्टसर असा गोळा तयार करून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट असा गोळा तयार झाला आहे. जी पोह्याची आपण पूड वापरली त्याने अगदी मॉइश्चर ॲब्झॉर्ब केले आहे. अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता लगेचच कबाब बनवायला घेऊया. तुम्ही कोणत्याही हव्या त्या साईजमध्ये कबाब बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे कबाब बनवून घेत आहे. त्यासाठी पिठाचा अशा प्रकारे गोळा घेऊन गोलाकार द्यायचा आहे. अशा प्रकारे गोलाकार दिल्यानंतर हातावर अशा प्रकारे गोळा ठेवून तळहातावर व्यवस्थितपणे हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थितपणे पॅटीसच्या आकाराचे असे कबाब तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर हराभरा कबाब त्यावर अर्धा अशा प्रकारे काजूचा तुकडा लावायचा आहे आणि अगदी व्यवस्थितपणे शेप देऊन आपण कबाब अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता किती परफेक्ट कबाब तयार झाले आहेत. आता अशाच प्रकारे अजून एक तुम्हाला कबाब बनवून दाखविते आहे. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने गोलाकार द्यायचा आहे आणि तळहातावर ठेवून व्यवस्थितपणे हलक्या हाताने दाबून घेतल्यावर जो आपण काजूचा तुकडा अर्धा घेतला आहे तो मधोमध ठेवायचा आहे आणि दाबून घ्यायचा आहे. पाहू शकता दुसराही कबाब अगदी व्यवस्थितपणे तयार झाला आहे. अशाच प्रकारे सर्व राहिलेले कबाब मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व कबाब मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. आता हे कबाब तुम्ही जर लगेचच खाणार नसाल तर फ्रीजमध्ये स्टोअर करून साधारणतः 8 दिवस ठेवू शकता आणि हवे तेव्हा शॅलो फ्राय करून घेऊ शकता. आता हे कबाब मी शॅलो फ्राय करत आहे. त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल थोडेसे व्यवस्थितपणे
पॅनला लावून घेतल्यावर आणि गरम करून घेतल्यावर लगेचच जे आपण कबाब तयार करून घेतले होते ते सर्वच्या सर्व घालूया. इथे मी तवा मोठा असल्यामुळे सर्वच्या सर्व कबाब एकाच वेळेस व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घेत आहे. तव्याच्या प्रमाणानुसार इथे कबाब व्यवस्थितपणे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी कबाब व्यवस्थितपणे दोन्ही साईडने गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घेऊया. एक बाजू अगदी व्यवस्थितपणे खरपूस भाजून घेतल्यावर पलटून हलक्या हाताने सर्व कबाब अगदी 2 ते 3 मिनिटे व्यवस्थितपणे भाजून घेऊया. दोन्ही बाजू अगदी एक समान रंगावर भाजल्या पाहिजेत. इतपत आलटून पालटून हलक्या हाताने कबाब भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता दोन्ही बाजूने कबाब अगदी व्यवस्थित खरपूस गोल्डन कलर येईस्तोवर मी भाजून घेतले आहेत. लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट कबाब तयार झाले आहेत. तेही मोजक्या घरगुती साहित्यात आणि घरगुती मसाले वापरून. हॉटेलमध्ये जाऊन अशा प्रकारे कबाब खाण्यापेक्षा इथे घरच्या घरी तुम्ही घरगुती मसाले बनवून अगदी साध्या सोप्या पद्धतीने हराभरा कबाब घरच्या घरी बनवू शकता. आता हे हराभरा कबाब बाजूला ठेवूया आणि 1 मिनिटात तयार होणारी त्याबरोबर खाल्ली जाणारी हिरवी चटणी बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे. आता त्यात आपण पुदिना आणि कोथिंबीर घालूया. पुदिना आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा इंच आले, 2 हिरव्या मिरच्या, त्याबरोबरच आईस क्यूब आणि चवीनुसार मीठ घालूया. त्याबरोबरच आपण इथे 2 ते 3 चमचे दही घालूया. इथे मी थोडेसे गोडसर दही घेतले आहे. इथे आंबट दह्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आता 2 चमचे दही घातल्यावर लगेचच चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी 1 चमचाभर साखर घालत आहे. त्यामुळे ही जी आपण चटणी बनवत आहोत ती अगदी चविष्ट अशी तयार होते आणि चव बॅलन्स होते. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून चटणी वाटून घेऊया. पाहू शकता किती परफेक्ट हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे. आता ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हिरवी चटणी अगदी चविष्ट अशी 1 मिनिटात तयार करून घेतली आहे. लगेचच गरमागरम जे हराभरा कबाब आपण तयार करून घेतले होते त्याबरोबर आपण हिरवी चटणीही सर्व करणार आहोत. अशा प्रकारे तयार झाला हॉटेलपेक्षाही चविष्ट घरगुती मोजक्या साहित्यात तयार होणारा असा हराभरा कबाब आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चविष्ट अशी चटणी. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन हराभरा कबाब ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरी अशा प्रकारे फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हराभरा कबाब घरच्या घरी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.